रायगड किल्ल्यावरील धनगर वस्तीला पुरातत्व खात्याने गड खाली करण्याची नोटीस बजावली आहे। धनगर समाज बांधव पर्यटकांना दही ताक चहा नाश्त्याची सुविधा देणाऱ्या पैशांवर आपला उदरनिर्वाह करत असतात, त्यामुळे गड सोडला तर उदरनिर्वाह कसा करणार हा प्रश्न आता निर्माण झालाय। जालन्यातील धारकल्याण शिवारात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या घरावरील पत्रे उडालेले आहेत, त्यामुळे घरावर साठवलेल्या अन्न धान्यासह इतर साहित्याचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून चर्चेत असलेला विशाळगड आता अतिक्रमण मुक्त होताना दिसतोय। गडावरील तब्बल 106 अतिक्रमणं काढण्यात आली, त्यामुळे विशाळगड आता मोकळा श्वास घेताना दिसतोय। महाड तालुक्यातील राजेवाडी गावात एका घरात मगरीचं पिल्लू शिरल्याची घटना घडलेली आहे। घरामध्ये पिल्लू दिसल्यामुळे खळबळ माजली। दरम्यान वन विभागाकडून मगरीच्या पिल्लाचा रेस्क्यू करण्यात आलाय। यवतमाळच्या पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसने बाजी मारलेली आहे, तर भाजपाचा धुव्वा उडालाय। शिवसेना आणि काँग्रेस प्रणित आघाडीचे 18 पैकी 17 संचालक निवडून आले, तर एक अपक्ष संचालक हा निवडून आलेला आहे। भाजपाला खातं सुद्धा उघडता आलेलं नाहीये। बकरीदच्या पार्श्वभूमीवरती बैल बाजार बंद ठेवण्याचा आदेश काढण्यात आलेला होता, त्यामुळे गेल्या 2 आठवड्यापासून चोपडा इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भरला जाणारा बैल बाजार हा बंद आहे। मशागतीची कामं करण्यासाठी शेतकऱ्यांना बैलजोडीची आवश्यकता असते, मात्र बैल बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो। वाशिम जिल्ह्यात मागील वर्षी 1 आणि 2 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर केली होती, मात्र जवळपास 9 महिने उलटले तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप 1 रुपया जमा झालेला नाहीये। लोणावळ्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांनी सूत्र हाती घेतली आहेत। जुना पुणे मुंबई महामार्गावर दोन्ही बाजूने असलेल्या अतिक्रमणावरती मोठी कारवाई करणार असा इशारा पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी दिलाय। मनमाड आणि येवला शहरासाठी पालखेड धरणातून पाण्याचं आवर्तन सोडण्यात आलंय। दोन्ही शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठलाय, त्यामुळे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती। पालखेड धरणातून पाण्याचं आवर्तन सोडण्यात आलंय, त्यामुळे दोन्ही शहरातील नागरिकांना दिलासा मिळालाय। सांगलीच्या पलूस तालुक्यातील आमणापूरच्या ओढ्यावरील रस्ता हा जलमय झाला। नागरिकांनी जीव मुठीत घेऊन त्यांना वाट काढावी लागते। 5 महिन्यांपासून या ओढ्याचं काम रखडलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये बदलत्या वातावरणामुळे सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली, त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। दरम्यान नागरिकांना औषध घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय। बीडच्या वेताळवाडीमध्ये भारतीय सैन्यामध्ये 20 वर्ष सेवा केल्यानंतर सैनिकाचं आगमन झालेलं, यावेळेला गावकऱ्यांनी सैनिकाचं जोरदार स्वागत केलंय। पैठणमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। घरकुल योजनेची नावनोंदणी सुरू करण्यात आलेली असून घरकुल लाभार्थ्यांची नावं नोंदणीसाठी नगरपालिका प्रशासनाकडे संपर्क साधावा असं आवाहन मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी आंभोर यांनी केलं आहे। अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाकडून मराठा बांधवांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावं अशी मागणी मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आलेली आहे। संपूर्ण प्रक्रियेवरती त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी करणारं पत्र मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे यांनी नरेंद्र पाटलांना दिलं आहे। जळगाव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले। आंदोलनामुळे कृषी विभागाचं प्रशासकीय कामकाज ठप्प झालंय, तर वरिष्ठ लिपिक 100% पदोन्नतीने भरावं यासह विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। विशाळगडाचा उरूस आज सुरू होतोय। या उरुसाला प्रशासनाने बंदी घातलेली आहे, मात्र तरी सुद्धा पर्यटकांचा ओढा पाहायला मिळतोय। विशाळगडापासून 8 किलोमीटर अंतरावरती असलेल्या कसून तपासणी केली जाते आणि त्यानंतर गावाकडे सोडण्यात येत आहे। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा वरुड ते झापरवाडी या 3 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दुरावस्था झाली, त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून गेल्या काही महिन्यांपासून मुंबई विमानसेवा बंद आहे, त्यामुळे पर्यटकांसह मुंबईकर चाकरमानी वर्गाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते। गणेशोत्सव केवळ 2 महिन्यांवरती येऊन ठेपल्यामुळे चाकरमान्यांसाठी मुंबई सेवा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी आता जोर धरते आहे।
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामध्ये वकाना आणि भिलखेडपर्यंत रस्ता निर्माण करून देण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. रस्त्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी आंदोलन केलंय. सांगलीच्या कृष्णाकाठावरती आफ्रिकन चातक पक्षाचं आगमन झालंय. हा चातक पक्षी सध्या पलूस तालुक्यातील कृष्णाकाठावरती दाखल झालेला आणि या चातक पक्षाचा मुक्काम जून ते सप्टेंबर म्हणजे संपूर्ण पावसाळ्यामध्ये असणार आहे. भुसावळमधील वेल्हाळे धरण पहिल्याच पावसामध्ये ओव्हरफ्लो झालंय. या तलावातून शेतीला आणि सिंचनासाठी पाणी पुरवठा केला जातो, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता मिटली आहे. शासकीय कार्यालयातील ई सेवा केंद्रातून विविध शैक्षणिक दाखले तसंच न्यायालयातील प्रतिज्ञापत्रासाठी 100 ते 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर खरेदी करण्याची मागणी नियमबाह्य आहे. यापुढे मागणी करण्यात येऊ नये अशी तंबी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहून दिली आहे. अकोला जिल्ह्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातील जणुना इथे धरणाच्या गाळामध्ये 2 गायी अडकलेल्या होत्या. याची माहिती स्थानिक गावकऱ्यांना मिळताच गावातील गोरक्षकांनी दोरीच्या सहाय्याने दोन्ही गायींना सुखरूप बाहेर काढले. लातूर शहरातील मुख्य रस्त्यावरती असणाऱ्या अनेक झाडांवरती जाहिराती लावण्यासाठी शेकडो झाडांना खिळे मारण्यात आलेत. लातूरच्या मुख्य रस्त्यावरती अनेक दुकानदार क्लासेसवाल्यांनी मोठ्या प्रमाणात झाडांना खिळे ठोकून फलक लावलेले होते. हे फलक काढून झाडावरील शेकडो खिळे वसुंधरा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकले. रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपांढरी गावाला दरडीचा सर्वाधिक धोका आहे. एका बाजूला समुद्री उधाणाचा धोका तर दुसरीकडे दरडीचा मोठा धोका निर्माण झालेला आहे. दरवर्षी जीव मुठीत धरून गावकऱ्यांना राहावं लागतंय. नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातील शिवणी या ठिकाणी ग्रामस्थांनी रास्ता रोको केलाय. अतिदुर्गम भागात शिवणी गाव आहे. इकडे पक्का रस्ता नाही आणि या रस्त्यालगतच नाला असल्यामुळे पावसाचं पाणी लोकांच्या घरात शिरतंय. त्यामुळे रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी शिवणी ते निर्मल रस्त्यावरती आंदोलन करण्यात आलंय. जळगावच्या बारसे कॉलनी परिसरामध्ये नागरिकांनी महानगरपालिकेविरोधात आंदोलन केलंय. गटर तुंबल्यामुळे डेंग्यू होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान तातडीने गटर स्वच्छ करण्याची मागणी आंदोलक करत आहेत. वर्ध्याच्या संत केजाजी महाराज पालखीतील वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे. काँग्रेसच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या मदतीने ही आरोग्य तपासणी करण्यात आली. विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची पालखी आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरला निघालेली आहे. आज पालखीचं आगमन वाशिम जिल्ह्यातील मेडशी या ठिकाणी झालंय. या पालखीमध्ये 700 पेक्षा अधिक वारकऱ्यांनी सहभाग घेतलाय. सिडकोचे माजी संचालक आणि राष्ट्रवादीचे नेते नामदेव भगत यांनी MMRDAच्या संचालकांवरती गंभीर आरोप केले. MMRDAचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी ज्याप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील 14,000 कोटींच्या निविदा प्रक्रियेमध्ये घोळ घातला, त्याचप्रमाणे मुखर्जी यांनी सिडकोमध्ये व्यवस्थापकीय संचालक असताना अनेक वेळा घोळ घातला असा आरोप भगत यांनी केलाय. बदलापुरात पान टपरी आणि चहाच्या टपऱ्यांवरती ड्रग्जची सर्रास विक्री होत असल्याचा दावा आमदार किसन कथोरे यांनी केलेला आहे. अनेकदा पोलिसांना कारवाई करण्यास सांगितल्याचंही ते म्हणाले. मुंबईच्या माटुंग्यामध्ये गावगुंडांची दहशत पाहायला मिळते. हातात तलवारी आणि कुऱ्हाडी घेऊन अनेकांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला. या हल्ल्यामध्ये अनेक महिला आणि पुरुष जखमी झालेत. कोणतीही भीती न बाळगता गावगुंडांनी दहशत पसरवली आणि नंतर तिकडून पळ काढला आहे. कुर्ला मदर डेअरीचा भूखंड अदानींना देण्याच्या भाजप सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ मुंबईत काँग्रेसने जनआक्रोश आंदोलन केलंय. वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. सरकारच्या निर्णयाला काँग्रेसने कडाडून विरोध केलाय. मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी आमणे हा शेवटचा टप्पा गुरुवारी संध्याकाळी वाहतूक सेवेत दाखल झाला. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यामुळे संपूर्ण समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झालाय. त्यामुळे समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या संख्येत आता वाढ होण्यास सुरुवात झाली. कला पदविका अभ्यासक्रमांच्या पात्रता निकषात बदल करण्यात येणार आहेत. आता कला क्षेत्रातून पदविका अभ्यासक्रम करायचा असल्यास मूलभूत अभ्यासक्रमाची पूर्तता करण्याची आवश्यकता नसणार आहे. उबाडाचे नेते चंद्रहार पाटील उद्या शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्या संध्याकाळी 5 वाजता ठाण्यामध्ये पक्षप्रवेश होणार आहे. चंद्रहार पाटील यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढणार असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र संघटक प्रभारी आमदार अनिल पाटलांनी हे वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात अद्याप थेट संवाद झालेला नसल्याची सूत्रांची माहिती आहे. तर ठाकरे बंधूंमध्ये अद्याप कोणतंही थेट बोलणं झालेलं नाहीये. दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू असल्याची माहिती समोर येते.
मनसेसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याचं उभाटा शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी सांगितलं. तसंच हे मनोमिलन व्हावं यासाठी नातेवाईक प्रयत्न करतायत का आपल्याला माहिती नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. दोन्ही भाऊ एकत्र येण्यासाठी नातेवाईक सुद्धा प्रयत्न करतायत अशी माहिती चंद्रकांत खैरेंनी दिली. दोन्ही भाऊ महायुतीला धडा शिकवतील असंही खैरे म्हणाले. उद्धव ठाकरे संधी साधू आहेत. वरळीत आदित्य ठाकरे उभे असताना मनसेने मदत केली, मात्र अमित ठाकरेंविरोधात उभाटाने उमेदवार दिला अशी ही गोष्ट राज ठाकरे विसरले नसतील अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली. मनसे आणि उभाटा गटाच्या युतीबाबत नांदेड दौऱ्यावरती असलेल्या मंत्री संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली. आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. कोणीही कोणासोबत युती करू शकतो असं राठोड म्हणाले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलंय. पांडुरंगाची इच्छा असली तर बहीण भाऊ आषाढी एकादशीपर्यंत एकत्र येऊ शकतात असं सूचक विधान मिटकरींनी केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात सगळ्यांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. चर्चेनंतर कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे हे कळेल असं सुळे म्हणाले. 4 दिवस कोणीही इकडे तिकडे मिळू दे, राज्यात सगळ्यांचा बाप मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस बसलेत असं वक्तव्य नितेश राणेंनी केलेलं आहे. यावरती मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलंय. नितेश राणे काय म्हणालेत मला माहिती नाही, पण मी महाराष्ट्राचा सेवक आहे असं फडणवीस म्हणाले. नितेश राणेंना त्यांचे बंधू निलेश राणेंनी सल्ला दिलेला आहे. जाहीर सभेमध्ये नितेशने जपून बोललं पाहिजे. आपल्याला बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतो याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही. मी भेटल्यावरती बोलेनच, आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे असं निलेश राणेंनी सल्ला दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत आणि ईव्हीएम यंत्रांवरती संशय व्यक्त करत एका लेखातून टीका केली होती. त्याच लेखाच्या विरोधात मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. ज्यांना जनता नाकारते तेच जनादेश नाकारतात असं थेट प्रत्युत्तर फडणवीस यांनी राहुल गांधींना दिलंय.